गणेश चतुर्थी ही बाप्पाच्या पृथ्वीवरील आगमनाचं प्रतीक मानलं जातं, तर माघी गणेश जयंती ही त्यांच्या जन्माचं आणि आत्मशुद्धीचं प्रतीक आहे. आज कोल्हापूर राजारामपुरी एस टी कॉलनीत श्री विघ्नेश्वर गणेश मंदिरात दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला श्री गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. मंदिरात पहाटेपासून अभिषेक, पुण्याह वाचन, होम हवन, जन्मकाळ, आरती आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांनी मोदक तसंच तिळगुळाचे लाडू अर्पण करून विघ्ननाश आणि कार्यसिद्धीसाठी बाप्पाची आराधना केली. कोल्हापूर शहरातील अन्य गणेश मंदिरांमध्ये सुद्धा बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या सोहळ्याच्या आयोजनासाठी विक्रमसिंह पाटील, शंभूराज मोरे, आशिष शिंदे, शैलेंद्र दळवी, नवीन निश्चल, बजरंग पाचगावकर, अभिजित साठे, संजय औटी, राजश्री मोरे, पूनम साठे, वंदना पाटील, रुपाली साठे आणि रुपाली शिंदे यांच्यासह अनेक भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील श्री शिवगणेश मंदिरात न्यू शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर गणेश जन्मसोहळा संपन्न झाला. राजवर्धन निगडे आणि विशाखा निगडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती. यावेळी कला दिग्दर्शक रुद्रांश अकॅडमी ट्रस्टचे दीपक बिडकर यांना मंडळाच्या वतीनं चित्रतपस्वी भालजी पेंढारकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी SR पाटील, चेतन चव्हाण, उत्तम फराकटे, न्यू शिवनेरी तरुण मंडळाचे अध्यक्ष मोहन सरवळकर, कार्याध्यक्ष डॉक्टर अभिजित डुबल, धर्मेंद्र सरवळकर, वैभव काळेबेरे, केदार जोशी, निखिल सोरप आदी उपस्थित होते.